हॅलो, वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन। तर आज आपण पाहणार आहोत चंद्रा नेकलेस। तर त्यासाठी आपण चंद्राचे रेड कलरचे बीड्स असलेले कुंदन असलेले चंद्रकोर घेतलेले आहेत। तर त्याबरोबर आपण बकुळसाठी जे मणी वापरतो ते मणी घेतलेले आहेत। आपण 1 mm चे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत आणि 26 mm ची आपण तार घेणार आहोत। तर अगोदर आपण बकुळाचे जे बीड आहेत, खरबुजा बीड्स पण म्हणतात त्याला, त्या बीड्स मधून सिंगल 1 mm चा बीड आपण त्यामध्ये लॉक करणार आहोत आणि तो लॉक केलेला बीड नंतर चंद्रकोरला आपण अटॅच करणार आहोत। तर आपण जवळजवळ 9 चंद्रकोर घेतलेले आहेत आणि 9 चंद्रकोर असलेला आपण चोकर बनवणार आहोत आणि मागे आपण त्याला गोंडा लावणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण सगळ्या प्रकारच्या चंद्रकोर आपण तयार करून घेऊयात। तर काय करायचे, 0.3 mm ची जी वायर आहे ती जवळजवळ एक 10 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटर आपण ती कट करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण गोल्डन कलरचा बीड ओवायचा आहे, त्याबरोबर सेंटरला घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही वायर आपण खरबुजा बीडमधून काढणार आहोत आणि त्या दोन्ही वायर त्या दोन्ही वायर काय करायच्या, चंद्रकोरच्या बरोबर मध्ये, म्हणजे जर इकडं 4 होल असतील आणि इकडं 4 तर मध्य साधायचा आणि त्यातून तो बीड आपल्याला लॉक करायचा आहे। तर लॉक करताना काळजी ही घ्यायची आहे की तो बीड अगदी स्ट्रेट तसाच राहायला पाहिजे। लॉकमध्ये अजिबात थोडाही हलगर्जीपणा करून चालणार नाही। तर जर आपल्याकडून तो बीड लॉक होताना सैल राहिला तर नक्कीच आपला चोकरची डिझाईन ही बिघडणार आहे। तो तसा स्ट्रेटमध्ये आणि ताटच राहिला पाहिजे। त्या पद्धतीनं आपण अगदी टाईट आणि पॅक करून घ्यायचं आहे। असं आता पहिल्यांदा जर पाहताना तुमच्या लक्षात आलं नसेल तर असे मी तुम्हाला 2-3 चंद्रकोरला बीड अटॅच करून दाखवलेले आहेत। तर ते तुम्ही एकदा अगदी बारकाईने लक्ष देऊन बघा। तर चला, हे तुम्ही ज्वेलरी करता करता आपण थोड्या बाहेरच्याही गप्पा मारूयात। तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे नक्की मला एकदा कमेंट करून कळवा बरं, म्हणजे मलाही कळेल की कुठून माझे सबस्क्रायबर आहेत। आणि मी सांगते, मी पुण्यातून आहे। हा व्हिडिओ मी पुण्यामधून शूट केलेला आहे आणि तुम्ही कुठून ज्वेलरी शिकताय, तुम्हाला ज्वेलरी शिकण्यामागचं कारण काय, का तुम्हाला खरंच आवड आहे, हेही मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तर ज्वेलरी करता करता अशाच कमेंटनी माझ्याशी आपण गप्पा मारूयात आणि मलाही नक्की सांगा की तुम्हाला ज्वेलरी का आवडते। ज्वेलरी करणं तुमचा छंद आहे की एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही ज्वेलरी बनवताय। ह्या 2 गोष्टी खरं वेगळ्या तर अजिबात नाही आहे। कारण ज्वेलरी करायची म्हणलं तर त्याला आवडच पाहिजे। आवड नसेल तर प्रोफेशनलाइझम म्हणून आपण अजिबात ही ज्वेलरी बनवू शकत नाही। बनवूही, पण त्यामधले जे नवीन सुचणाऱ्या डिझाईन्स किंवा काय बोलतात, खूप दिवसातून व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळं थोडा अडखळते आहे, पण घ्या समजून घ्या। ज्वेलरी बनवता व्हिडिओ पण काढायचा, तुमच्याशी गप्पा मारायच्या थोडं अवघडच जातं। म्हणून मी बऱ्याचशाच व्हिडिओंना अगदी म्युझिक दिलेलं आहे आणि बोलणं टाळलेलं आहे, कारण त्यामध्ये बराचसाच वेळ जातो। पण ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या रिक्वेस्टमुळं असं ठरवलं थोड्याशा गप्पा मारूयातच। तर आपण हे तुम्ही करताय माझ्यासोबत करायचं जर असेल तुम्हाला, तर मी अगोदरच यूट्यूबच्या पोस्टमध्ये त्याचे सामानांची यादी देत जाईल, मग आपण मिळून करत जाऊयात। जर तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगत जावा, म्हणजे मलाही समजेल की नक्की तुम्हाला काय पाहिजे आणि कसं हवं आहे। तर इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल, आठवड्याला एक व्हिडिओ येत जाईल। आता ट्रेंडिंग जे आहे लोटस, त्याच्यावरचा नक्कीच पुढचा व्हिडिओ असेल आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करा। तर पुन्हा प्रश्न पडतो की मटेरियल कुठून मागवायचं। तर मटेरियलचा इश्यू आहेच, पण आता प्रॉब्लेम हा आहे की तो प्रोव्हाइड करणारे बऱ्याचशाच चॅनल्स पण आहेत। आम्ही पण ट्राय करतो की ते मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ते कशा पद्धतीनं पोहोचू त्याचा आपण नक्की ट्राय करूयात।
तर हा सेट बनवण्याच्या अगोदर आपण तो लावून घेतलेला आहे की तो कसा दिसेल. तर ते 9 खालचे आपण नेकलेससाठी आणि 2 इयरिंग्स बनवलेले आहेत. तर इयरिंग्सचे अगदी सोपं आहे. आपला तो नेहमी वापरणारा आपला ग्लू घ्यायचा आहे आणि त्या ग्लूनी त्याच्या मागे स्टड लावायचे आहेत. तर बऱ्याचदा काय होतं की ग्लू कोणता वापरायचा असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. निश्चितच ह्याला फॅब्रिक ग्लू चालत नाही. तर ह्यासाठी आपण B700 ग्लू वापरू शकतो. हा ॲडहेसिव्ह आहे आणि नाहीच कुठं तुम्हाला हा ग्लू अवेलेबल झाला तर तुम्ही फेविबॉन्ड ही वापरू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे की फेविबॉन्डचा येलोइश कलर ज्वेलरीला दिसतो. तर आपण तार घेतलेली आहे थोडी जास्तच आणि एक्स्ट्राची घेतलेली एक आहे, कारण आपल्याला त्याला नंतरनं हाफ सर्कल शेप द्यायचा आहे. तो अगदीच चंद्रकोरला आतमध्ये आहे असा मागच्या बाजूने आपण असा शेप देणार आहोत. म्हणजे तो ॲटोमॅटिक शेप येतो आणि जॉईन करायचं जे आहे ते आपण शक्यतो इथे टाळतोय. जम्परिंगने जॉईन करायचं आपण टाळणार आहोत. याच्या मागं एकच कारण आहे की हा जास्त दिवस टिकला पाहिजे म्हणून, कारण एका तारेत असल्यामुळे ह्याचा निघण्याचा तुटण्याचा विषय अजिबात येत नाही आणि विशेष म्हणजे अडकण्याचाही विषय येत नाही. जमरिंगचा थोडा प्रॉब्लेम होतो. घाई गडबडीत डिझाईन खालीवर होते आणि पुन्हा कस्टमरचे फोन येतात की तुम्ही व्यवस्थित बनवलं नाही आहे, घालताना ते वर खाली होतं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की तार ही बेस्ट राहील आणि आपण तारच लावूयात आणि त्यानंतर तार लावल्यानंतरनं आपण त्याला लूप तयार करणार आहोत. तर हे अशा पद्धतीनं मी 2 हे जोडलेले आहेत चंद्रकोर आणि अजून बाकीचे राहिलेले 7 ही मी त्याच पद्धतीनं जोडणार आहे. तर पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर लूप बनवताना अगदी टाईटमध्ये लूप बनवा. चोकरला राऊंड शेप द्यायचा विचार आत्ता करू नका, कारण गोंडापट्टी लावल्यानंतरनं ॲटोमॅटिक त्याला राऊंड शेप येतो. कारण कस्टमरच्या गळ्याची साईज प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी असते आणि त्याला एकच आयडियल माप असतं, त्याच्यामुळं तो स्ट्रेटच ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे 9 आपण जवळजवळ लावून घेतलेले आहेत. आता त्याला आपण लूप बनवणार आहोत. तर लूप अगदी राऊंड शेपसारखं लूप बनवायचं आहे. तर माझ्याकडं एक पक्कड आहे जी शेपसाठी मी वापरते, तर त्यानेच मी इथे राऊंड लूप बनवलेले आहेत. तर गोंडापट्टी लावायची म्हटलं तर त्याला जम्परिंगने आपण जोडणार आहोत. तर एंडला आपण थोडं बकुळ मणी घालून त्याला आणखी लॉक करून घेऊ शकतो. दिसायलाही चांगलं वाटतं आणि एंड चांगला झाला पाहिजे, म्हणजे की ते समजलं पाहिजे की हा आता एंड आहे. कारण ज्वेलरी ही घालायची असते, मिरवायची असते आणि त्याच्याकडून भरभरून कौतुकच सगळ्यांना ऐकायचं असतं. ज्वेलरी बनवणाऱ्यालाही कौतुक ऐकायचं असतं आणि घालणाऱ्यालाही कौतुकच ऐकायचं असतं. असं कोणी कधी म्हणतं का हां तुला नाही चांगलं दिसत, हे नाही चांगलं बनवलं, ऐकायला तरी बरं वाटतं का हो? आणि हो असं म्हणायला तरी आपल्याला छान वाटतं का? म्हणूनच आपण जे काही करणार आहोत ते अगदी मनापासून आणि कसं टिकेल याचा विचार करून आपण ज्वेलरी बनवतोय. तर तुम्हाला ही ज्वेलरी बनवताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि हो थोडी गडबड झाली आहे बोलताना, कधी मध्येच गुंतले आहे, कधी व्हिडिओ थोडासा हललेला आहे, कुठं ब्लर आलेला आहे, तर थोडं समजून घ्या. कारण महिन्याभराच्या गॅपनंतर पुन्हा कामाला लागायचं म्हणलं तर थोडं होतंच इकडे तिकडे, मग ते कुठलंही काम असू दे. कधी कधी आपण माहेरी जातो, महिना माहेरी राहतो, मग आल्यानंतर नाही ना सुचत लवकर किचनमध्ये काही बनवायला, कुठं काय ठेवलं, भले ते आपलंच किचन असो पण फरक तर पडतोच. एखादी चपाती तर नक्कीच करपते. असंच ज्वेलरीचं पण आहे. जर ती आपण रोज केली तरच तिचा आपण म्हणजे चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि ते कौशल्य हे नेहमी करूनच अवगत होतं. ते असं कधीही अचानक करता येणार नाही. कारण कला ही माणसाला विकसित करत असते. तिचा रोज ते आपल्याला नवीन काहीतरी बनवत असते. काही वेळा काय होतं, एखादं साधं लूप आपण खूपदा बनवलेलं असतं पण त्यावेळेला ते लूप जमत नाही. मग असं वाटतं का नाही जमत आहे, तर त्यावेळेस आपण गॅप घ्यायचा असतो. खरं बऱ्याचशाच गोष्टी असतात. मनही प्रसन्न लागतं बरं का हे सगळं करताना. माझ्यासाठी तर ज्वेलरी म्हणजे एक थेरपी आहे खुश राहण्याची.
तसंच तुमच्यासाठी काय करते ज्वेलरी तुमच्यासाठी काय मॅटर करते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आता आपण नक्कीच लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येते. नेक्स्ट वीकमध्ये तो आहे लोटसचा, तर त्याच्या पोस्ट मी टाकेल. आणि जर तुम्हाला तो माझ्यासोबत करायचा असेल तर मी तुम्हाला त्याची सामानाची यादी, मटेरियल काय काय हवं आहे तर त्याची मी तुम्हाला लिस्ट पाठवत जाईल आणि मग आपण मिळून करूयात. आणि हो, जर लाईव्ह घ्यायचा असेल तर मी तुम्हाला नक्की कळवेल. तुम्हीच सांगा तुम्हाला कसं हवं आहे. जसं तुम्हाला हवं आहे तसं आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी ज्वेलरीविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.